शिक्षक दिन भाषण. स्वतःची क्षमता विसरून कष्टाच्या वेळी दुसऱ्यावर अवलंबून राहून आधार शोधण्यापेक्षा स्वतःलाच इतके भक्कम बनवा की संघर्षाच्या वेळी स्वतःचे आधारस्तंभ असाल. हे वाक्य वाचलो आणि मला स्वावलंबी निर्णय घेण्यायोग्य बनविलेल्या माझ्या सर्व गुरूंचे उपकार माझ्या डोळ्यासमोर आले. सर्वप्रथम त्या सर्व गुरूंना माझा मानाचा मुजरा आणि शिक्षक दिनाच्या आदरणीय शुभेच्छा सुद्धा. आजचे हे शिक्षक दिनाचे भाषण म्हणजे शिक्षकाला ज्ञान म्हणजे काय आणि सूर्याला प्रकाश म्हणजे काय हे सांगितल्यासारखेच आहे, नाही का? पण माझा एक छोटासा प्रयत्न माझ्या भावना व्यक्त करण्याचा. शब्दांच्या त्या सागरातून जीवनाचा अर्थ सापडतो. गुरूंच्या मार्गदर्शनाने अज्ञानाचा अंधार दूर होतो. आयुष्याच्या वाटेवर तेच आपले खरे साथी, शिकविणारे ते गुरु साक्षात परमेश्वराचे सोबती. मित्रांनो, 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो कारण 5 सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, एक महान तत्त्वज्ञ, विचारवंत, भारताचे दुसरे राष्ट्रपती व विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांचा तो जन्मदिवस. मित्रांनो, शिक्षकाजवळ फक्त 2च शास्त्र असतात आणि 2च रंग असतात, ते म्हणजे पेन व खडू, आणि रंग म्हणाल तर काळा आणि पांढरा. पण आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वतोपरी विकास करून त्यांच्या आयुष्यात सप्तरंग भरणारे शिक्षकच असतात. मित्रांनो, तो क्षण लक्षात घ्या जेव्हा आम्हाला पेन काय, पेन्सिलसुद्धा कसे पकडायचे हे माहीत नव्हते. तेव्हापासून सुरू झालेला हा ज्ञानाचा प्रवास फक्त शिक्षकामुळेच, त्यांच्या अफाट सहनशीलतेमुळेच इथेपर्यंत पोहोचलेला आहे. मी गुरुशिवाय माझ्या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येक गुरुवर्यास शतशः नमन करत मी माझे शब्द इथेच थांबवितो. धन्यवाद. जय हिंद.